निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी। 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होते आणि गेल्या 11 दिवसांपासून मनोभावी सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधल्या मोठ्या गणपतींचं आज विसर्जन होतंय आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा करत अवघा असमंत हा दुमदुमणार आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। विसर्जनासाठी तलावांवरती तयारी पूर्ण झालेली आहे। ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं विसर्जन होणार आहे। आणि आता थेट जाणार आहोत गणेश गल्लीचा राजा या मंडपातून। आमची प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्या सोबत आहे। जुई, आज अतिशय मनोभावे अशा पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। कशा पद्धतीने आजचं नियोजन आहे गणेश गल्लीतला? अगदीच प्रज्ञा, गेले 11 दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज दिवस आहे त्याला निरोप देण्यासाठी मी सध्या उभी आहे मुंबईचा राजा म्हणजेच मुंबईचा पहिला मानाचा गणपती मानला जाणारा गणेश गल्ली या मंडपामध्ये। आणि आपण इथे पाहतोय की जवळपास तयारी पूर्ण झाली आहे विसर्जनाची। सकाळी 8 वाजता बरोबर आरतीला सुरू होणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईचा राजा आहे, मुंबईचा पहिला मानाचा गणपती मानला जातो। सर्वात आधी गणेश गल्लीची पूजा केली जाते, आराधना केली जाते आणि त्यानंतर इतर जे गणपती आहेत त्यांची पूजा केली जाते। बरोबर 8 वाजता गणेश गल्लीच्या आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। जर आपण पाहिलं तर मग गर्दी भाविकांची आतापासूनच जमायला सुरुवात झाली आहे। मात्र दुसरीकडे पोलीस देखील तैनात झाले आहेत, कारण का आपण पाहतोय काल जो काही बॉम्बस्फोटाचा मेसेज आलाय त्यानंतर यंत्रणा देखील आता तत्पर झाल्या आहेत, सतर्क झाल्या आहेत। त्यामुळे फारशी गर्दी जमू नये, चेंगराचेंगरी होऊ नये आणि कोणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी यंत्रणांकडून घेतली जात आहे। मात्र गणेश गल्लीची ही आपण पाहतोय मूर्ती, छोट्या मूर्तीची पूजा केली जाते आणि त्यानंतर जी शेवटची आरती म्हणजे उत्तरारती ज्याला आपण म्हणतो ती उत्तरारती केली जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल। आणि पहिला गणपती मानाचा जो मानला जातो तो म्हणजे गणेश गल्लीचा गणपती आहे आणि त्या गणेश गल्लीच्या विसर्जनाला अवघ्या 1 तासामध्ये याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तर आपण बघतोय जुई, प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गर्दी सुद्धा भाविकांची जमायला सुरुवात होतीये। कशा पद्धतीचं नियोजन पोलिसांकरवी सुद्धा केलं गेलेलं आहे जेणेयोगे येत्या काळात सुकर पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं विसर्जन मिरवणूक ही मार्गस्थ व्हावी यासाठी? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की गर्दी भाविकांची आतापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे, कारण का आपण पाहतोय की पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्या आहेत। काल जो काही धमकीचा मेसेज मुंबई ट्रॅफिक पोलीस विभागाला गेला होता त्यानंतर या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत, कारण का कुठेही गर्दी जमू नये, भीतीचं वातावरण या सर्व भक्तांमध्ये होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। मुंबईच्या राजाच्या विसर्जनासाठी आपण पाहतोय की प्रचंड गर्दी जमलेली असते, मात्र यंत्रणा देखील आता सज्ज झालेले आहेत आणि आपण पाहतोय की ही गर्दी अशीच कायम न राहता याची पांगापांग करून योग्यरित्या प्रत्येकाला दर्शन मिळावं आणि जो विसर्जन मिरवणूक सोहळा आहे ती विसर्जन मिरवणूक सोहळा योग्य पद्धतीने पार पडावा यासाठी आता सर्व यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत। गर्दी आता आपण ते पाहतोय की झालेली आहे, मात्र यंत्रणा सज्ज झाल्या आहेत दुसरीकडे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी। प्रज्ञा, नक्कीच। आणि आपण बघतोय कशा पद्धतीने ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि अर्थातच प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं जुई घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आज राज्यभरामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे। मुंबईमध्ये देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येते। मुंबई पोलीस आता पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे मुंबईतली गिरगाव चौपाटी। गिरगाव चौपाटीवरती आतापासूनच पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि ठिकठिकाणी आपल्याला पोलीस छावणीचं स्वरूप असल्याप्रमाणे पोलीस जमा असलेले पाहायला मिळतात। कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते। इकडे पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा उत्साह प्रचंड आहे आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीला सुरुवातही झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे निघणार आहे आणि मुख्य मंदिरातून
संध्याकाळी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। सध्या ही आरती होताना आपण बघतोय दगडूशेठ हलवाई गणपतीची। शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ करपुर गौरा जय देव जय देव अग्रंबर भणिवर धर सुंदर मदधारी पंचानन मनमोहन मुनिजन सुख अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं त्यांच्या हस्ते ही आरती होणार आहे आणि अजित पवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातनं आपण बघतोय कशा पद्धतीनं हा एक वेगळा उत्साह आहे। तिथे स्वतः अजित पवार, सुनेत्रा पवार हे दोघेही दाखल झालेले आहेत, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या देखील तिथे पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या हस्ते आज ही पूजा केली जाणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत रेवती हिंगवे यांच्याकडनं। रेवती, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये एक यथासांग अशी पूजा पार पडत असते, कशा स्वरूपाचं पुढचं जे वेळापत्रक आहे या संपूर्ण मंडळाचं त्याबद्दल माहिती देशील? मी आजच्या बरोबर जे उत्सव मंडळ आहे आपण बघू शकतो की जो उत्साह आहे बाप्पाला मंदिराकडे नेण्यात येणार आहे अशी तयारी आपण बघतोय। आपण हे बघू शकतो की बाप्पाची मूर्ती ही आणलेली आहे इकडे आणि मुख्य मांडव हे नेण्यात येणार आहे। आपण बघतोय की मोठावरती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत। आता ही सगळी गर्दी इथून मुख्य मांडवाकडे पुन्हा जाणार आहे। तर पुष्प मांडवाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत ते देखील आलेले आहेत। त्यांच्या पत्नीसह ते आज अभिषेक आणि पूजा करणार आहेत। आता आपण बघतोय की बाप्पा हे विराजमान झालेले आहेत रथावरती, सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देणार आहे। खरं तर जी दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे ती संध्याकाळी 4 वाजता सुरू होते आणि आज ते 8:30च्या दरम्यान बाप्पाचं विसर्जन होतं घाटावरती। नटराज घाट जो आहे तिकडे विसर्जन होतं। बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाकडे बाप्पा येतात आणि 8 ते 8:30च्या सुमारास अलका टॉकीज चौकातून 5 मग नंतर 9च्या सुमारास बाप्पाचं विसर्जन होतं। तर हे दगडूशेठ हलवाई गणपतीचं हा हे सगळं वेळापत्रक झालं। मानाचे 5 गणपती त्या अगोदरच विसर्जित होतील। खरं तर सकाळी 9:15 वाजता तिकडे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आरती करतील मानाच्या 5ही गणपतीचं आणि मानाच्या 5ही गणपतीचं ते आरती करतील आणि तिकडनं पुढे विसर्जनाला खरं तर सुरुवात होईल। आपण बघू शकतोय की जे रथ आहे ते मुख्यमंत्र्याकडे निघायला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यामध्ये बघतो की बाप्पाची मूर्ती आहे ती विराजमान झालेली आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत तिकडनं आता सगळे निघतील आणि मुख्यमंत्री त्या बाजूस आहेत तिकडे जातील आणि तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिकडे अभिषेक देखील बाप्पाचा होणार आहे। आता उत्सव मांडवाच्या इकडे आपल्याला सगळी गर्दी दिसत आहे। सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। नक्कीच रेवती, आणि आपण ही दृश्य थेट बघतोय की दगडूशेठ हलवाई मंडपातून कशा पद्धतीनं आता मूर्ती जी आहे ती मूर्ती या मंदिरातून मुख्य मंदिरामध्ये नेली जाणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता थेट जाणार आहोत मुंबईमधल्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आजचा विसर्जन मिरवणूक सोहळा हा कधी सुरू होणार आहे याबद्दल अधिक माहिती आपल्याला देतात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, काय सध्याचे अपडेट्स लालबागच्या राजाच्या दरबारातून? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यास काहीसा वेळ आहे, कारण 10:30 वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाच्या
उत्तर पूजेला सुरुवात केली जाणार आहे. उत्तर पूजा झाल्यानंतर लालबागच्या राजाची उत्तर आरती होईल आणि यानंतर लालबागचा राजा, ज्या लालबागच्या राजाचं दर्शन लाखो भाविकांनी संपूर्ण देशभरातील आणि काही विदेशी पाहुण्यांनी देखील घेतलंय, त्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मात्र सध्याची मी लालबागच्या राजा परिसरातली दृश्य दाखवतोय. लालबाग राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग ही परवा बंद करण्यात आली होती. आता जर आपण बघितलं तर लालबागच्या राजाच्या दरबारात ठिकठिकाणी माळा लावण्यात आलेल्या आहे, हार लावण्यात आलेले आहे. ज्यावेळी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक या परिसरातनं निघेल, या मुख्यद्वारातनं लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघणार आणि या ठिकाणी स्वरांजली बँड पथकाच्या वतीनं लालबागच्या राजाला एक विशेष सन्मान, एक विशेष मानवंदना गेल्या कित्येक वर्षापासून दिली जाते. साधारण 150 जणांचं बँड पथक हे या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. आपण जर बघितलं तर लालबागचा राजा ह्या जो मार्ग आपण दाखवतोय त्या मार्गावरनं मार्गस्थ होताना तो मार्गस्थ होण्यासाठी साधारण 2 ते 3 तास लालबागच्या राजाची मिरवणूक फक्त लालबाग मार्केट परिसरामध्ये असते. ह्यानंतर लालबागचा राजा बाहेर निघाल्यानंतर या संपूर्ण परिसराला एक फेरा मारतोय. सध्या ही जी आपण दृश्य बघतोय लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराची, त्या ठिकाणी देखील लालबागच्या राजांवर फुलांची उधळण केली जाणार आहे. कोल्ड पायरो त्या ठिकाणी लालबागचा राजा बाहेर आल्यानंतर त्याचा वापर केला जाणार आहे आणि एक ज्या लालबागच्या राजाचं एका राजासारखी स्थापना केली जाते, त्याचं 10 दिवस वैभव राजासारखं जपलं जातं, त्या राजाला तितक्याच सन्मानाने आज या वर्षासाठीचा अखेरचा निरोप दिला जातोय. अर्थातच ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत आज जड अंतकरणानं हे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे. त्यासाठीची ही संपूर्ण तयारी बघतोय आणि ही जी गर्दी लालबागच्या राजाच्या दरबारात संपूर्ण 10 दिवस होती, त्यापेक्षा तितकीच गर्दी आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळेल. मुंबईच्या विविध भागातनं, विविध उपनगरातनं, मुंबईच्या बाहेरवरनं तरुणाई या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना 10 दिवस लालबागच्या राजाचं मंडपात येऊन दर्शन घेणं शक्य नसतं, ही सगळी लोक लालबागच्या राजाचं दर्शन आज ज्यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागचा राजा निघतो त्यावेळी लालबागच्या राजाचं हे विसर्जन मिरवणुकीत दर्शन घेतात. एक यावर्षीची लालबागच्या राजाची शेवटची काही क्षण आपल्या हृदयात साठवतात आणि लालबागच्या राजाला आज या वर्षासाठी अखेरचा निरोप दिला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर सर्वात जास्त वेळ चालणारी मुंबईतली विसर्जन मिरवणूक कुठली तर ही लालबागच्या राजाची म्हणावी लागेल. लालबागचा राजा साधारण 11 वाजताच्या सुमारास मंडपातनं हल्ल्यानंतर, उत्तर पूजेनंतर मंडपातनं हल्ल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, संपूर्ण रात्रभर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या संस्था, संघटना, भक्त यांच्या माध्यमातून विशेष सन्मान दिला जातो. वेगवेगळ्या धर्मांच्या माध्यमातून लालबागच्या राजाला विशेष सन्मान दिला जातो. थोडंसं तुला थांबवतेय कारण आपण बघतोय आता पुण्यातनं थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील ही जी मूळ मूर्ती आहे, ही मूळ मूर्ती जी आहे ती आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ही विसर्जन मिरवणूक नाहीये, विसर्जन मिरवणूक ही 4 वाजता सुरू होणार आहे. मात्र सध्या ज्या ठिकाणी मखर बसवण्यात आलेलं होतं, मोठं मंदिर बनवण्यात आलेलं होतं, त्या ठिकाणावरनं मुख्य मंदिरामध्ये ही मूर्ती नेली जाते. तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. आता सध्या पुण्यामध्ये पालकमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री हे तिथे दाखल झालेले आहेत. स्वतः अजित पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे आणि त्यानंतर मानाचे जे 5 गणपती आहेत ते निघणार आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती हा 5 मानाच्या गणपतींमध्ये नसला तरी सुद्धा प्रमुख गणपती जे आहेत पुण्यातले त्यातील एक गणपती म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळेच हा जो दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्या गणपतीची ही सुंदर मूर्ती आहे. मुळात ही जी मूर्ती आहे ही लाकडापासून बनवलेली आहे, ही मातीची मूर्ती नाहीये, मात्र संपूर्णपणे सुवर्णालंकारांनी भरलेली अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे, जी मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून इथे विराजमान आहे. आणि या गणपतीचं विशेष महत्त्व जर सांगायचं झालं तर अर्थातच दृष्टांत झाला आणि त्यानंतर या मूर्तीची स्थापना झाली असं सांगितलं जातं. दगडूशेठ हलवाई गणपती हे नाव पडण्यामागे सुद्धा दगडूशेठ हलवाई यांची एक मोठी पुण्याई आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच ठिकाणी एक दत्त मंदिर सुद्धा आहे. हे दत्त मंदिर सुद्धा उभारण्याची
आणि ते तिथे स्थापन करण्याची एक मोठी कहाणी सांगितली जाते। अतिशय आपण बघतोय की प्रचंड गर्दी आहे या भागामध्ये। आमची प्रतिनिधी रेवती तुम्हाला ही सगळी दृश्य दाखवते आणि या दृश्यांमधनं आपल्याला जो सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभा करण्यात आलेल्या देखाव्याची जी पूर्ण आराखडा होता त्याच आराखड्यातनं आता ही मूर्ती जी आहे ती मुख्य जे देऊळ आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या पुण्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे, वेगळं भारलेलं वातावरण आहे आणि केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून आपल्याला गणपती बाप्पा विराजमान आहेत असे दिसत आहेत, त्या सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाला आज अतिशय हर्षोल्लासामध्ये निरोप दिला जाणार आहे। तर मुंबईची खासियत जर आपण पाहिली तर उंच मूर्ती ही मुंबईची खासियत आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यातील सुबक सुंदर मूर्ती आणि वर्षानुवर्ष या मूर्ती आणि त्याचबरोबरीनं त्यांना निरोप देत असताना पारंपरिक वाद्यांचाच वापर हा एक अट्टहास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच पारंपरिक वाद्यांचा इथे जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच जयघोषामध्ये ही जी मूर्ती आहे ही निघताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या ही दृश्य आपण बघतोय, ज्या दृश्यांमधनं आपल्याला पुण्यामधला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे आहे तिथून निघालेली मूर्ती आणि त्या मूर्तीसाठी कशा पद्धतीनं लगबग होतीये ती आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच या मूर्तीची अनेक वैशिष्ट्य आहेत। दगडूशेठ हलवाई हे मुख्य व्यापारी मानले जात आणि या व्यापाऱ्यांना जो दृष्टांत झाला त्यानंतर या मूर्तीची स्थापना झालेली आहे। तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील ही सुंदर अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीची खास अशी वैशिष्ट्य, आता आपण ही मूर्ती बघतोय, आणण्यात आलेली आहे मुख्य मंदिरामध्ये आणि मंदिरातील जे स्थान आहे त्या ठिकाणी ती ठेवली जाणार आहे। मुळातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे मंदिर हे पूर्णपणे गणपतीला समर्पित असं मंदिर आणि दरवर्षी लाखांहून अधिक लोक इथे दाखल होत असतात, भेट देत असतात। मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यातच आपण जर बघितलं तर मंदिराचा जो मुख्य मूर्ती जिचा 10 लाखांचा दशलक्ष रुपयांचा असा विमा उतरवला गेलेला आहे आणि हे मंदिरच मुळात 130 वर्ष जुनं आहे। आपण पाहिलं ही मूर्ती जी आहे ती लिलया उचलली जाते कारण लाकडी अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे। तर दोन दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत, गणेश गल्लीचा राजा आणि दुसरीकडे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती। मुंबई आणि पुण्यातील मंदिरातली ही दृश्य आपण बघतोय। गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबरीनं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील अतिशय सुंदर सुबक अशी ही मूर्ती आहे। गणपतीच्या मूर्तीचा इतिहास अतिशय रंजक आहे कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातले प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते आणि श्रीमंत सत्यशील असं त्यांचं हे प्रस्थ। मात्र बुधवार पेठेत दत्त मंदिर म्हणजे त्यांची राहायची इमारतही होती। त्याकाळी पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि या साथीमध्ये त्यांच्या मुलाचं देहावसान झालं आणि त्यानंतर ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही अत्यंत दुःखी झाले। याच काळात त्यांना त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी सांत्वन केलं, धीर दिला आणि सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा। ही दोन दैवतं तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही सांभाळा। भविष्यात जसं जसं आपलं अपत्य आपल्या मातापित्यांचं नाव उज्ज्वल करतं त्याप्रमाणे ही दोन दैवतं तुमचं नाव उज्ज्वल करते। आणि जसं आपल्या गुरूंनी सांगितलं त्या पद्धतीनं शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती या ठिकाणी आणली आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीची ही स्थापना म्हणजे ती मूर्ती बनवून घेतली आणि त्यानंतर तिची स्थापना झाली।